पण भुजबळ बोलत आहेत. भुजबळ साहेब आज खरं तर अजितदादांना जाऊन 48 तास उलटलेले आहेत. आता सुमित्रा वहिनी आज शपथविधी घेणार आहेत उपमुख्यमंत्री पदाच्या. नेमकी पक्षाची पुढची दिशा वाटचाल कशी असणार आहे? मी तर कालच सांगितलं की सर्वसामान्य जे आहे लोकांचं मत आणि आमदारांचं मत हे जर विचारात घेतलं आणि प्राप्त परिस्थितीमध्ये योग्यसुद्धा आहे 100%, ते म्हणजे सुनेत्राताईंना जे आहे CLP लीडर, विधानमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रमुख आणि उपमुख्यमंत्री हे करणं हे अतिशय योग्य होईल आणि त्याप्रमाणे आम्ही ते करू. हे कालच मी स्वतः सांगितलं आहे. आता त्याची जी फॉर्मॅलिटी जी काय असते सर्वसाधारणपणे पूर्ण करण्याची, किंवा त्या CLPचे मेंबर्स कोण आहेत, तसे आमदार लोक वगैरे आहेत, तर त्यांना बोलवून जे आहे त्याप्रमाणे मग ही निवड झाली असं एक जी आहे फॉर्मॅलिटी पूर्ण करायची आहे ते आता आज दुपारी करू. आणि मुख्यमंत्र्यावर चर्चा झालेली आहे. मुख्यमंत्री पूर्ण सहकार्य करत आहेत आणि कदाचित आजच राज्यपालांना सांगून ते त्यांचं शपथविधी होईल उपमुख्यमंत्री म्हणून. मात्र शरद पवारांचं असं म्हणणं आहे की सुनेत्रा पवारांनी या संदर्भात कुटुंबामध्ये कोणतीही चर्चा केलेली नाहीये. या शपथविधीची आपल्याला कोणतीही कल्पना नाही, किंबहुना अशा पद्धतीने घाई केली जाते का, असं सुद्धा प्रश्न उपस्थित. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होती याची मला या प्रश्नावर काय बोलायचं नाही आहे, कारण कालपासून CLPच्या मीटिंगची जी आहे पत्र लवकर निघावं काय हा एक माझा प्रयत्न होता. पण जोपर्यंत CLPची मीटिंग होत नाही तोपर्यंत पुढचे निर्णय होत नाही. आणि सगळ्यात मोठं महत्त्वाचं पद आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जर कुठलं असेल तर ते महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद. त्यामुळे ते पहिल्यांदा जे आहे त्या तिथं योग्य रीतीनं जे आहे सुनेत्राताईंना ती सूत्र त्यांच्या हातात देणं, नंतर ते ठरवतील पुढं काय काय करायचं ते. शपथविधी आज झालाच तर पवार साहेबांना याचा निरोप असणार आता मला काय कल्पना नाही सर. पण एकंदर पाहिलं गेलं, मला माहीत नाही. एकंदर पाहिलं गेलं तर विलिनीकरण होणारच होतं असं सुद्धा अनेक लोक म्हणतात. पण या सगळ्या गोष्टीनुसार एक खंड पडला या गोष्टीला, अनेक लोक म्हणतात. पण या ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय. मंत्री छगन भुजबळ यांनी या सगळ्यावर भाष्य केलेलं आहे. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री व्हाव्या ही चांगली बाब आहे, ही सगळ्यांचीच इच्छा आहे असं या ठिकाणी छगन भुजबळ म्हणतात. पण शरद पवार या शपथविधी करता उपस्थित राहणार का याविषयी जेव्हा त्यांना विचारणा केली, किंबहुना शरद पवार हे या सगळ्या घडामोडींविषयी अनभिज्ञ असल्यासंदर्भात छगन भुजबळ यांना विचारणा केली असता या सगळ्याविषयी आपल्याला काहीही आता बोलायचं नाही अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली असल्याचं कळतंय. तटकरेंपाठोपाठ विलिनीकरणाच्या मुद्द्यावर अर्थात शपथविधी संदर्भातही मौन बाळगणं भुजबळांनी सुद्धा पसंत केलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.